अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी तहसील कार्यालयावर चढून आंदोलन। मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजपासून हजारो शेतकरी वंचित। राज्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,628 कोटींचे विशेष पॅकेज दिले। शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळणार होते। मात्र बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर नांदुरा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात 8,500 रुपये जमा झाले आहेत, तर अनेक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। नुकसान भरपाईपासून वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे पूर्ण रक्कम देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश नारखेडे यांनी मलकापूर तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले। आंदोलनाची दखल घेत 10 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले। मात्र नुकसानीची मदत खात्यात जमा न झाल्यास शेकडो शेतकऱ्यांसह तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यादी घेऊन जा तुम्ही आणि चेक करून घ्या। तसं घेऊन जायला आता त्याचा आता नीट भाई अरे यादी दाखवायची काय तो वाले भाषा काय माहिती ऐका तसं तो वाले की नाही दाखवा। गेल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मलकापूर नांदुरा तालुक्यासहित संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झालेला होता। त्या अनुषंगाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रासाठी एक दुष्काळी अनुदानाचं पॅकेज जाहीर केलं होतं 36,500 रुपये। त्यामध्ये शासनाने सांगितलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 18,500 रुपये भेटतील। त्याच्यातून 8,500 हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले। बहुतांश शेतकरी या लाभापासून वंचित होते। बहुतांश शेतकऱ्याची KYC बाकी होती। असे अनेक कारणे सांगून त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं। आज आम्ही मलकापूर तहसीलवर चढण्याचा हा जो काही एक आंदोलनाचा प्रयोग केला, हा फक्त या उद्दिष्टातून होता की बाकीच्या जिल्ह्यामध्ये या अनुदानामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार हा आमच्या लक्षात आला, म्हणून आम्ही हा भ्रष्टाचार मलकापूर तालुक्यात नांदुरा तालुक्यात होऊ नये म्हणून आंदोलन हातात घेतलं। पण आम्हाला सध्या तहसीलदार साहेबांनी एक आश्वासन दिलं की 10 डिसेंबरपर्यंत आम्ही सर्व शेतकऱ्यांचे राहिलेले अनुदान खात्यात टाकतो आणि 10 डिसेंबरला ज्या ज्या शेतकऱ्यांचे अनुदान बाकी आहे, ज्यांना काही अडचणी असतील तर तहसील कार्यालयावर आपण 10 तारखेला सकाळी 11 वाजता एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला तहसीलदार साहेब व प्रत्येक सर्कलचे तलाठी ग्रामसेवक हजर राहणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या बैठकीला हजर राहावे।